जय राम कृष्ण
सप्तशिमा नाम तारक महिमा नाम तारक महिमा नाम तारक महिमा पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा नाम तारक महिमा नाम तारक महिमा जाळी महादोष पुढे नाही गर्भवास पुढे नाही गर्भवास पुढे नाही गर्भवास मागे नाही महादोष पुढे नाही गर्भवास पुढे नाही गर्भवास पुढे नाही गर्भवास दिले जे शास्त्रे वंद्य केले नाम मात्रे वंद्य केले नाम मात्रे वंद्य केले नाम मात्रे हिंदिले जे शास्त्रे वंद्य केले नाम मात्रे वंद्य केले नाम मात्रे वंद्य केले नाम मात्रे तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी नाम ठसा त्रिभुवनी नाम ठसा त्रिभुवनी नाम ठसा तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी नाम ठसा त्रिभुवनी नाम ठसा त्रिभुवनी नाम ठसा सारी महादोष सारी पुढे नाही गर्भवास पुढे नाही
विठ्ठल
पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास निंदिले जे शास्त्रे इकडे या इकडे रस्त्यात नका बसू निंदिले जे शास्त्रे वंद्य केले नाम मात्रे मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास तुका म्हणे आईसा त्रिभुवनी नाम ठसा मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरणा संतांचे दुसरे जयांचे केलिया स्मरण याचा इको कमी करू नका बडबड न करू होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे भगवंताचं नाम या साधनाची श्रेष्ठता व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे नाम हे साधन कसं श्रेष्ठ आहे महाराज नाम या साधनाची श्रेष्ठता पुराव्यानिशी या अभंगामध्ये व्यक्त करतात नाम हे साधन कसं श्रेष्ठ आहे पुराव्यासहित महाराजांनी इथे व्यक्त केलेलं आहे महाराज सांगतात नाम हे साधन इतर सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ आहे असं फक्त आम्हीच बोलतो असं नाही तर नाम या साधनाची श्रेष्ठता अनादि सिद्ध आहे ही सिद्ध कशी आहे अनादि अनादि म्हणजे त्याच्या सिद्धतेला कालखंडच नाही अनादि सिद्ध हे नाम साधन आहे अनादि सिद्ध आहे कशावरून तुकोबाराय म्हणतात आम्हीच बोलतो आम्हीच नामाची श्रेष्ठता सांगतो असं नाही तर मागे आधी काळामध्ये पुराणाधिकांनी सुद्धा नाम या साधनाचं श्रेष्ठत्व वर्णन केलेलं आहे असं पुरावा देऊन नाम या साधनाची श्रेष्ठता महाराज या ठिकाणी व्यक्त करतात दुसरी महत्वाची गोष्ट अशी बघा कलीचा हा काळ आहे ज्या काळात आपण हे जीवन जगत आहोत तर हा कलीचा काळ आहे आणि कलीच्या काळाचा जर विचार केला कली संतरोपनिषद नावाचं उपनिषद आहे त्याच्यात कलीचं सगळं वर्णन आहे आणि श्रीमद भागवताच्या महात्म्यात नारदाच्या मुखातून महात्म्यात सुरुवातीलाच कलीचा काळ सुरू झाला आणि जगामध्ये काय काय परिस्थिती बदलली तर कलीचा काळ भयंकर आहे त्याचं सगळं वर्णन नारदांनी संकाधिक मुनींकडे केलेलं आहे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
एकंदरीत विचार केला तर ऐका, या कलीच्या काळात महाराज काहीच चांगलं नाही. या कलीच्या काळामध्ये काहीच चांगलं नाही, काहीच चांगलं नाही. सगळं संपलेलं आहे. कलीच्या काळात सगळं संपलेलं आहे. सत्य राहिलं नाही, तप राहिलं नाही, दया राहिली नाही. ऐका, सत्यत्व भाव, सत्यत्व बुद्धी कलीच्या काळात कोणाच्याच ठिकाणी शिल्लक नाही, कोणाच्याच ठिकाणी नाही. म्हणजे संसार करणारे प्रापंचिक माणसं त्यांच्याकडे सत्य नाही असं नाही, म्हणजे तेच फक्त असत्यात गेले असं नाही. मग परमात्म्याच्या प्राप्तीची साधना करणारे साधक सुद्धा सत्यामध्ये राहिलेले नाही असं वर्णन भागवतात आलेलं आहे. नारदांनी वर्णन केलेलं आहे. सत्य संपलंय, तप संपलंय, शौच संपलंय, दया संपली, दान करण्याची कोणाचा भाव राहिला नाही, दान संपलंय, तीर्थांमधलं पावित्र्य संपलंय, क्षेत्रांमधलं पावित्र्य संपलंय. आश्रम करून आत्मकल्याणाची साधना करीत राहणारे जे साधक आहे त्यांच्या ठिकाणी सुद्धा काही शिल्लक राहिलेलं नाही. तीर्थात काही नाही, क्षेत्रात काही नाही. साधकाच्या ठिकाणी कलीचा काळ शेवट. नारदाच्या मुखामध्ये तिथं वचन असं आहे, असं का झालं, असं का बरं झालं तर नारद महर्षी सनकादिकांना म्हटले, युगोयम दारुणो कलीही, युगोयम दारुणो कलीही. दारुण अशा कलियुगाची सुरुवात झालेली आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि एकनाथ महाराजांनी तर फार वर्णन केले अभंगामध्ये, खूप वर्णन कलीच्या संबंधात आहे. ऐका कलीचे महिमान, असत्याशी हृदले जन, पापादिती अनुमोदन करीती हेळन संतांचे. हा कलीचा महिमा आहे. एकंदरीत आपल्याला बोलायचं काय, कलीच्या काळात काहीच चांगलं राहिलं नाही, काहीच. इथं एकही गोष्ट धड राहिलीच नाही. वेदाचा विक्रय होऊ लागला, वेदाची विक्री होऊ लागली. अट्टशूला जनपदे असं एक वचन आहे नारदाचं. अट्टशूल, अट्टशूल म्हणजे अन्नाची विक्री होऊ लागली कलियुगात, अन्नाची. याचा अर्थ मागच्या युगामध्ये हॉटेलिंग नव्हतं, मागच्या युगामध्ये हॉटेल फिटेल काही नव्हतं, अन्नाची विक्री नव्हती, अन्नाचं दान होतं, अन्न दान केलं जात होतं, अन्न विकलं जात नव्हतं. पण कलियुगामध्ये संभवाह कलियुगे, कलियुगामध्ये ते पण संभवनीय झालं. कलियुगामध्ये आणखी काय काय नारदांनी खूप वर्णन केलंय. बुवा विठ्ठला 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 विठ्ठला. घराघरात परिस्थिती बदलली. नारद महर्षी काय म्हटले, घराघरात परिस्थिती बदलली. काय परिस्थिती बदलली? वेदांनी दिलेली जी शिकवण होती, कोणती शिकवण? मातृदेव भव आणि पितृदेव भव. घराघरात शिकवण राहिलीच नाही ती. 100% कोणाच्याच घरात मातृदेव आणि पितृदेव उरलेच नाही. मग घरात परिस्थिती काय झाली? नारद महर्षी सांगतात, घरात असं झालं, तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायक अशी अवस्था निर्माण झाली. घरामध्ये मालकीन कोण आहे? घराची स्वामिनी कोण आहे? तरुणी प्रभुता गेहे. तरुणी, तरुणी म्हणजे पत्नी, तरुणी म्हणजे बायको. बायको झाली घराची मालकीन आणि आई बसली कोपऱ्यात. मी नाही बोलत, माझ्याकडे पाहूच नका, मला काय करायचंय? तुम्हाला नावं ठेवून आम्हाला काय मिळणार आहे? उलट पाकिट कमी व्हायचा धंदा या. मी बोलत नाही. मग नारद महर्षी सांगतात, तरुणी प्रभुता गे. घराघरामध्ये सल्ला कोणाचा ऐकला जातो?
असं नका करू, असंच करा, असं केलं तर लाभ होऊ शकतो, असं केलं तर हानी होऊ शकते, असंच करणं योग्य, असं करूच नका. हा सल्ला कोणाचा ऐकला जातो? सख्या भावाचा नाही, रक्ताच्या भावाचा नाही, पाठच्या भावाचा सल्ला नाही ऐकला जात. मग सल्ला ऐकला जातो कोणाचा? बायकोच्या भावाचा. आणि तुम्हाला खरं सांगतो, बायकोचा भाऊ घरात कधीच नसावा, कधीच नसावा. हा, ते एक असं पद आहे बघा, गावात नाला घरात साला नसावा. हे पठ्ठ्या बापूरावचं पठ्ठ्या बापूरावचं पद आहे. गावात नाला नसावा, घरात साला नसावा. विठ्ठला मात्र कलियुगामध्ये शानको बुद्धिदायका त्याचं सगळं बदललं. एकंदरीत या कलीच्या काळात काही चांगलं नाही, काहीच चांगलं नाही. पण कलीची एक गोष्ट सांगितली शास्त्रांनी, संतांनी. कलीचा एकच गुण, मत सगळं वाईट आहे, 99 गुण वाईट आहे, चांगलं काहीच नाही. पण या सगळ्या वाईटात कलीच्या ठिकाणी एकच गुणधर्म चांगला आहे. कलीची एकच गोष्ट चांगली या काळाची. कोणती? भगवंताच्या नामस्मरणाने जीवाला मोक्ष प्राप्त होतो, एवढीच गोष्ट या काळाची चांगली आहे. बस कलियुगामध्ये नामस्मरणच मोक्ष देत. इतर कोणत्याच फापट पसाऱ्यात कोणालाच पडण्याची गरज नाही. कलीचा एवढाच गुण चांगला आहे. विठ्ठला मग कलियुगातल्या लोकांनी काय करावं? रात्रंदिवस, अहोरात्र फक्त भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण सोडून कोणत्याही भानगडीत कोणीही पडायचं नाही. विठ्ठला विठ्ठला कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. तुकोबारांची अगदी स्पष्टोक्ती आहे बघा. काहीच करू नका, काही म्हणजे इतर करूच नका. देव प्राप्त करून घेण्याकरता वेदांनी, शास्त्रांनी इतर जे जे साधनं सांगितले ना, त्या साधनांच्या नादी लागूच नका. काय करा? एकच करा, कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे नामस्मरण. कलियुगात फक्त नामस्मरण करा. नामस्मरण काय करतं? परमात्म्याची प्राप्ती करून देतं. तेने नारायण देईल भेटी. परमात्म्याच्या भेटीचा अति गोड उपाय सांगितला, नामस्मरण करा. विठ्ठला विठ्ठला असं एक वर्णन आहे. ऐका. ए बरे, ए काय रे, भूक लागली का? पवाडा आणायचा का? मग विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मारतील बरं का संस्थेत गेल्यावर. हा, गडबड नाही करायची. असं एक वर्णन आहे बघा. प्रत्येक युगामध्ये जीवाला भगवत प्राप्ती करून कृतार्थ होण्याकरता स्वतंत्र साधन सांगितलंय. प्रत्येक युगाचं साधन स्वतंत्र आहे. त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैही द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरी कीर्तनात. स्पष्ट वर्णन आहे बघा. हे महाभारतामध्ये स्पष्टतेने आलेलं वर्णन आहे. कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये जीवाला देव प्राप्त करून कृतार्थ होण्याकरता साधन काय सांगितलं होतं? कृते ध्यायते विष्णू. कृतयुगामध्ये ध्यान नावाचं साधन आहे. कृतयुगातल्या माणसांनी भगवंताचं ध्यान केलं का देव भेटायचा आणि मुक्त व्हायचा. म्हणजे कृतयुगात साधन काय? ध्यान. युग बदललं, साधन
बदललं, त्रेतायुग आलं. मग त्रेतायुगामध्ये साधन काय सांगितलं? त्रेतायाम यजतो मखैही. यजतो म्हणजे त्रेतायुगामध्ये यज्ञ सांगितला. देव प्राप्त करण्याकरता काय करायचं? यज्ञ करायचा. देवाची यज्ञ केला का देव मिळतो, कृतार्थ होतो. मग कृतयुगात ध्यान, देव मिळवण्याकरता साधन काय? ध्यान. त्रेतायुगामध्ये देव प्राप्तीचं साधन काय? यज्ञ. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये देव प्राप्त करण्याचं साधन सांगितलं पूजा. देवाची पूजा केली का देव मिळतो, कृतार्थ होतो. मग द्वापार युगात पूजा, त्रेतायुगात यज्ञ, कृतयुगामध्ये ध्यान. आणि कलियुगामध्ये आता ऐका, त्रेतायुगातलं साधन, कृतयुगातलं साधन, द्वापार युगातलं साधन कलियुगात चालत नाही. कलियुगात चालत नाही. मग कलियुगामध्ये साधन काय? तर कलियुगामध्ये देव प्राप्त करून कृतार्थ होण्याचं साधन सांगितलं कलौतत हरी कीर्तनात. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडी साधन, कलीन घडी साधन, उचित विधी विधान, उचित विधी विधान, नकळे नखडे सर्वथा भक्ती पंथ बहु शोभा, भक्ती पंथ बहु शोभा, नकळे नखडे सर्वथा भक्ती पंथ बहु शोभा, भक्ती पंथ बहु शोभा. कलियुगामध्ये इतर युगातले साधन क्षीण झाले. क्षीण म्हणजे तेज नाही राहिलं, त्याच्यात तेज नाही. ते साधन निस्तेज झाले, क्षीण झाले, मिळण्याची शक्यता नाही. महाराज बोलले अवघ्या वाटा झाल्या क्षीण. वाटा म्हणजे साधन, सगळे मार्ग क्षीण झाले. आणि कलियुगातल्या माणसाकडून ते होणंही शक्य नाही. कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे. आणि कसं? सर्वथा न कळे, सर्वथा न घडे. तुम्ही एक मिनिट ऐका. कृतयुगातलं ध्यान नावाचं साधन तुम्ही करू शकत नाही. आता काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला वाटतं आम्ही डोळे मिटतो ध्यान करू शकत नाही का? कारण अडचण अशी आहे महाराज, ध्यान करण्याकरता अंतःकरण शुद्ध लागतं. अडचण कुठे? ध्यान न करता येण्याला अडचण कुठे? अंतःकरण शुद्ध लागतं, चित्त शुद्ध लागतं, पवित्र अंतःकरण लागतं. मग आता ज्यांनी त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करा का ध्यानाकरता लागणारी शुद्धता आपल्या चित्तात आहे का? तेवढं आपलं चित्त शुद्ध आहे का? काम, क्रोध, लोभ, अहंकार आदी विकारांनी जर ते बरबटलेलं असेल तर ध्यान होऊ शकतं का? आणि तुम्ही एरवी ध्यान करायचा प्रयत्न करा, गोंगडी टाका, मांडी घाला, डोळे मिटून बसा, देव तुमच्या पुढे येईल तर शपथ. येतो का देव पुढं? देव पुढंच येत नाही महाराज. मग भलतच पुढं येतं. कोणाच्या पुढं काय येईल सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला बाजार भरतो, बाजारच भरतो. असा डोळे मिटले का असा बाजार भरतो. काय काय पुढे येतं तुम्ही अहो, जे कधी आपल्या स्वप्नात नाही ते नेमकं पुढे येतं. करुणे त्याची करी विवंचनाने करुणे त्याची करी विवंचनाने काय काय करी तो या मला, काय काय करी तो या मला, काय करी तो या मला, काय काय करी तो या मला. परिनायकी नारायणा, परिनायकी नारायणा, परिनायकी नारायणा.
असावे धावे सैराट बोलती असावे धावे सैराट बोलती असावे धावे सैराट बोलती असावे धावे भलत्या सवे धावे सैराट वाड आटवा आडवाट दरे दरकूट तुम्ही प्रयत्न करून पहा डोळे मिटून बसून पहा तुम्ही येतच नाही कारण आहे ना ध्यान लागण्याकरता अंतःकरण शुद्ध लागतं बुवा विठ्ठला तुकाराम महाराजांनी ऐका जिथं जिथं भगवत स्मरण हे साधन सांगण्याचा प्रसंग आला तर तिथं तिथं महाराजांनी पहिली अपेक्षा अंतःकरण शुद्धीची ठेवली महाराज म्हटले एक काम करा नारायणाचं स्मरण करा पण कसं करा करून या शुद्ध मन करून या शुद्ध मन शुद्ध करा नारायणाचं स्मरण करा भावे गावे गीत पण कसं गा शुद्ध करून या चित्त शुद्ध म्हणजे ध्यानाकरता लागते अंतःकरणाची शुद्धता अंतःकरण पवित्र लागतं मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न सिद्धीचे कारण सकळ सिद्धीचे कारण पाहिजे ते प्रसन्न पाहिजे आणि मग ध्यान लागतं बुवा महाराजांनी काय म्हटले तुका म्हणी चित्त करारे निर्मळ तरच येवोनी गोपाळ तरच चित्त निर्मळ झाल्याशिवाय अंतःकरण शुद्ध पवित्र असल्याशिवाय देव त्या चित्तात तुम्ही माळा घाला गण लावा वाऱ्या करा पारायण करा गाठी पाठ करा ज्ञानेश्वर्या पाठ करा काय करायचं ते करा पण जोपर्यंत अंतःकरण शुद्ध तुम्ही कीर्तन करा प्रवचन करा त्याच्यातच मरा काही करा रामायण सांगा नाही तर भागवत सांगा नाही संन्यास घ्या नाही तर काय तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही तेथे बोध करील काही तेथे बोध करील काही तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही तेथे बोध करील काही तेथे बोध करील काही महाराजांनी पहिल्या चरणात दृष्टांत दिला तो पाठ आहे तुमच्या सगळ्यांच्या आणि मग तैसे चित्त शुद्ध नाही असं बोलली पहिल्या चरणातलं दृष्टांत सगळ्यांच्या पाठ आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे फक्त मी सांगितल्याशिवाय तुमच्या ध्यानात येणार नाही ही तुमच्या अडचणी पाठ सगळ्यांच्या आहे काय नाही निर्मळ जीवन कोणाचे पाठ नाही सांगा बरं पहिलं चरण आहे नाही निर्मळ जीवन काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही सांगू का अंतःकरण शुद्ध असलं तर ध्यान लागतं परमात्मा तिथं येतो कलियुगात अंतःकरणाची शुद्धता कोणाकडेच नाही त्याच्यामुळं ध्यान नावाचं साधन कलियुगात चालत नाही संपलं त्रेतायुगात यज्ञ सांगितला कलियुगात आपण यज्ञ करू होताना दिसतात ना यज्ञ सुद्धा करू शकत नाही असं वर्णन आहे बा ऐका यज्ञाबद्दल असं वर्णन आहे
लहानातला लहान एकदम बारीक छोटा, लहानातला लहान जरी यज्ञ तुम्हाला करायचा ठरला, ऐका बरं का, लहानातला लहान यज्ञ जर तुम्हाला करायचा ठरला तर तुमची परिस्थिती तो यज्ञ करण्याकरता अशी असावी लागते. कशी? तर तुमच्या घरामध्ये घरातल्या सगळ्या लोकांना 12 महिने खाण्याकरता, सगळ्या लोकांना खाण्याकरता 10 वर्ष पुरल एवढं अन्नधान्य घरात असावं आणि त्यांनी यज्ञ करायला निघावं. किती वर्ष? सगळ्या लोकांना खायला किती वर्ष? 10 वर्ष. म्हणजे कमीच नाही पडलं पाहिजे, 10 वर्ष संपलंच नाही पाहिजे. मग सगळ्या घरातल्या लोकांना खाण्याकरता 10 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य घरामध्ये असावं आणि त्या माणसानी लहानातला लहान यज्ञ करायला निघावं. कलियुगात यज्ञ करणं सुद्धा आपल्याला शक्य नाही. विठ्ठला काय यज्ञ करू शकतो? आपली परिस्थितीच अशी. दुकानात जर माणूस गेला, सुपारी, हळकुंड, खारीक, बदाम दुकानदाराकडे मागितला तर दुकानदार आधी विचारितो खायचं का पूजाचं. सुपारी खायची द्यायची का पूजायची द्यायची, बदाम खायचा द्यायचा का पूजेचा द्यायचा, हळकुंड खायचं द्यायचं का पूजेचं द्यायचं, इथून तयारी राहते महाराज. खारीक पूजेची तर एकदम बारीक खारीक एकदम बारीक, आणि खायची माझ्याकडे नका पाहू टबुक राहते. आणि आता मला सांगा, जिथं इथून सुरुवात आहे त्या माणसाने यज्ञ कधी करायचा प्रश्न आहे ना. मग कलियुगात यज्ञ सुद्धा आपण करू शकत नाही, ध्यान करू शकत नाही, यज्ञ करू शकत नाही, इथपर्यंत ठीक. पण पुन्हा ऐका, द्वापार युगात काय साधन सांगितलं? पूजा. द्वापारे परिचर्यायाम, साधन काय सांगितलं? पूजा. ऐका, भगवत प्राप्ती करून घेण्याकरता द्वापार युगात सांगितलेलं पूजा नावाचं साधन सुद्धा आपण कलियुगात करू शकत नाही. बोला तुमचं काय म्हणणं आहे? अरे पूजा नाही करू शकत आपण, ध्यान यज्ञ तर लांब राहिलं, पूजा काय म्हणतील महाराज तुमचं आता लय झालं, बो डोक्यावरून चाललं भर करतो ना आंघोळ केला. आपण पूजा सुद्धा करू शकत नाही, तितकी सुद्धा पात्रता नाही राहिली. विठ्ठला आपण काय देव नाणायचा, देव घरात ठेवायचा आहे की नाही, त्याला गण लावायचं, फुलवायचं, त्याच्या पुढं ताटलीत निवड ठेवून पाणी फिरलो का झालं का? याला पूजा, याला आपण पूजा. आपली पूजा हीच आहे ना. याच्या व्यतिरिक्त काही पूजा आहे का तुमची? सांगा, याच्या व्यतिरिक्त पूजा आहे का? काही नाही ना. पूजेचं सूत्र तसं नाहीच आहे बुवा. मग पूजा म्हणजे काय? ऐका, आपल्या देवाऱ्यात आपण जो देव ठेवला ना तर त्याच्या पूजेचं सूत्र आहे यथा देहे तथा देवे. हिचं नाव आहे पूजा. यथा देहे तथा देवे. उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या स्वतःच्या शरीराला जेवढे उपचार, जे उपचार लागतात ते सगळे उपचार देवाऱ्यातल्या देवाला करणं, याचं नाव आहे पूजा. सांगा कोण करतं? थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला गरम पाणी लागतं का नाही? थंडीच्या दिवसात गार पाणी कोणी घेतं का? गरम पाणी लागतं का नाही आंघोळीला? हा. आणि मग सांगा, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी कडाक्याच्या थंडीच्या दिवसात देवाच्या आंघोळीच्या गरम पाण्याचा आजपर्यंत कोणी विचार केला का? करा बरोबर आहात. किती जण घरातले देव गरम पाण्याने न्हातात. तुम्हाला थंडी वाजत येईल, त्याला काय? त्याला नाही वाजत. यथा देह काय पूजा करू शकतो आपण? थंडीच्या दिवसात देवाच्या आंघोळीच्या गरम पाण्याचा कोणी विचार केला का? बर, उन्हाळ्याच्या दिवसात गरम पाणी आपल्याला सहन होतं का? चटके बसतात की नाही? हो, चटका बसतो का नाही? उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला गरम पाणी सहन होत नाही, हिवाळ्याच्या दिवसात गार पाणी सहन होत नाही.
आपल्या देहाला जसं लागतं ना बुवा तसं बरं दुपारी 12 वाजता आपल्याला भूक लागते. मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, घरातल्या देवाऱ्यातल्या देवाला रोज न चुकता कोण निवद दाखवतो? सणासुदीच्या दिवशी चालू तू सुरबुडा, आणि ती बी एवढीच पूर्णाची पोळी राहते, आणि थोडी मोठी लाटली तर त्याची काय पोटात येईल का? काय होईल? त्याला काय अपचन हाजीर न होईल का? कोण? दुपारी 12 वाजता आपल्याला भूक लागते, त्याला भूक लागत नाही. उठल्या उठल्या तुम्हाला चहा लागतो, त्याला लागत नाही. रात्री झोपायला तुम्हाला नरम गरम बिछाना लागतो, हा गादी लागते. खरबुड्या जागेवर झोपायच येत नाही. वा रे बाबूराव, रात्री झोपायला गादी लागते, पांघरायला शॉल लागते, रग लागतो मऊ, उशाला नरम उशी लागते. आणि त्याच्या आठुरणाचा केला का विचार आजपर्यंत? देवघरामध्ये तो कसा पडत असेल, जागा तरी किती आहे त्याच्यात? यथा देहे जे जे उपचार शरीर स्वस्थ ठेवण्याकरता आपल्याला लागतात ते सगळे उपचार भगवंताला द्यावे लागतात. याचं नाव आहे पूजा. किती जण करू शकतात? बोला विठ्ठला. काही बरं लोकांचं काही कळतच नाही. बरं हे बा, पूजा तर करीत नाही, आणि देव आणायची आग तलय. ज्या तीर्थाला गेला तिथला देव आणतो, ज्या तीर्थाला गेला तिथला ते ज्या 4धाम आम करतो, जिथं गेला तिथला देव आणतो. देवघरा काहींच्या देवघरातच जत्रा भरली देवांची, मोजता येणार नाही एवढे देव आहे काहींच्या देवघरात. मग देव आणायची हौस तर लई, आणि आणल्यावर मग त्याची व्यवस्था ठेवायला नको, पूजापाठ करायला नको. मग पूजा आपण करू शकत नाही. ती दुसरी एक गोष्ट आहे. पूजेचं दुसरं एक गमक सांगितलंय बघा. ज्यावेळी आपण पूजा करतो तर पूजेमध्ये 3 अंगाचा एकत्र भाव, याचं नाव खरी पूजा आहे. कसं? ऐका, तिथं असं सांगितलंय, देवघरासमोर तुम्ही बसले, देवघर समोर घेतलं, आणि एकदा तुम्ही पूजा करायला बसले का 3 गोष्टी एकाच वेळी घडल्या पाहिजे. कोणत्या? हाताने देवच नाणायचा, त्याच वेळी मनामध्ये त्याच्याच रूपाचं चिंतन करायचं, आणि त्याच वेळी मुखामध्ये त्याचंच नामस्मरण करायचं. मुखात नाम, अंतःकरणात देवाचं चिंतन, आणि त्याच वेळी हाताने देवाची पूजा. याचं नाव आहे पूजा. चिंती तुझे पाया डोळा रूपाचे गाणं, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चिंती तुझे पाया डोळा रूपाचे गाणं, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे चित्ती तुझे पाय, त्याच वेळी डोळा रूपाचे ध्यान, त्याच वेळी अखंडमुखी नाम. 3 क्रिया एकत्र होणं, याला म्हणतात पूजा. विठ्ठला ज्ञानोबरायांनी देवाच्या मुखात उभी टाकली 9व्या अध्यायात. भगवान अर्जुनाला म्हटले, बरं का अर्जुना, जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचा मन संकल्प माझाची वाहे. जयाचे वाचे माझे आलाप, त्याच वेळी दृष्टीभोगी माझेची रूप, आणि त्याच वेळी अंतःकरणात जयाचा मन संकल्प माझाची वाहे. असं होणं याचं नाव आहे. आपलं होत नाही. आपण पूजा करायला बसलो तर आपलं काय काय चालतं ज्याची त्यांनीच पाहावं. कसं एकाग्रता होती का पूजेत आपली? आपण रोज देवाला आंघोळ घालतो, पूजा करतो, कोणाची एकाग्रता होती सांगा बरं? विठ्ठला उशिरा पोरगा झाला,
काही काहींची पूजा सांगतो. ती पूजा म्हणजे नरकात जायचंच लक्ष नाही. उशिरा पोरगा म्हातारपणी पोरगा झाला एका जोडप्याला, त्याच्यामुळे ते आईबाप झाली म्हातारीने पोरगा झालं जवान. ते आलं वयात, त्या पोराचं केलं लग्न केलं. ते 8 दिवस आईबापात राहिलं नाही. 9व्या दिवशी त्यांनी त्या सासऱ्याने काय जे भांडे कुंडे सामान दिलेलं होतं ना, कपाट कुपाट पलंग पुलंग आमकं डमकं टमकं, अहो त्यांनी गावातच भाडोत्री घर घेतलं आणि ते सगळं सामान घेऊन बायको घेऊन ते पोरगं वेगळं राहायला लागलं. पण काही नाही, सासूरवास नाही, सासू बोलली नाही, काहीच नाही, काही नाही. 9व्या दिवशी ते पोरगं बायको घेऊन डायरेक्ट स्वतंत्र राहायला लागलं. त्या आईबापाला कळालंच नाही कशामुळं काय झालं. त्या आईबापाला वाईट वाटलं. एकुलतं एक पोरगं म्हातारपणाचा आधार तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, लहानचं मोठं केलं आणि बायको घेऊन ते कुशाल बाजूला राहायला लागलं. अहो रात्र त्या म्हातारीची रडण्यात रात्र गेली. तो घर रडायची, म्हातारा पाहायचं म्हातारीकडं, म्हातारी पाहायची. म्हातारी म्हटली मी काही बोलले का, शब्द तरी बोलले का. म्हातारा म्हटलं जाऊ दे, मरुदे, जाळ होऊ दे त्यांचा. अशी पाठ झाली महाराज. असा दिवस रात्रभर डोळ्याचं पाणी नाही तुटलं. असा दिवस उगवला, असा दिवस उजाडला. दिवस उगवला, म्हातारीने झाडू घेतला, तिला लागले अंगणवट्टे झाडायला. म्हातारीने आंघोळ केली आणि तो म्हातारा देवपूजा करते, धोतर बित्र नेसला, आला देवघर घेतलं. पुढं तामण ठेवलं, पाण्याचा गाडवा घेतला आणि ते देवघरातले सगळे देव त्यांनी त्या तामणामध्ये घेतले. त्याच्यात ते पाणी ओतलं, एक देव हाताने चोळायला लागला. ते देवघर पुसलं पासलं, धुतलेलं ते कालचं वस्त्र काढून टाकलं, खालचं आजचं वस्त्र धुतलेलं टाकलं. एक देव चोळायचा. सगळे देव असे धुतले, ज्याच्या त्याच्या जागेवर व्यवस्थित त्या पायऱ्यांवर देव मांडले. आणि सगळे देव मांडल्यावर आता त्याची पूजा कुठं आली, गंधम समर्पयामी. आता देवाला गंध लावायचा. मग त्यांनी ते गोपीचंदन उगाळला, डाव्या हातावर पाणी घेतलं, गोपीचंदन उगाळला, सगळा असं एका साईडला डेपो मारला त्याचा. ढिगारा एका जागी देव घ्यायचा, उजव्या हातातलं हे अनामिकेचं बोट गंधात बुडवायचा आणि देवाच्या कपाळाला लल्लाटे केशम विद्यात कंठे श्री पुरुषोत्तम नाभ. एक देवाला गण लल्लाटे केशम. रखमाई पण आणि विठ्ठल पण अशी मूर्ती त्याच्या मागे ते मकर अशी विठ्ठल रखमाईची पितळाची छोटी. मग ती विठ्ठल रखमाईची मूर्ती हातात घेतली आणि ते गंधामध्ये बोट बुडवलं आणि विठ्ठलाच्या कपाळापाशी बोट नेलं. विठ्ठलाच्या कपाळाला गंध लावायचा. तेवढ्यात त्याचा रात्री वाईली निघालेला पोरगा त्याच्या मनात आला आणि पोरगा मनात आल्यामुळं देवाला गण लावताना तोंडातून असं अभद्र बाहेर पडलं. तो म्हणी या भाडव्याला म्हणजे काय झालं, गंध लावतो देवघरातल्या विठ्ठलाला आणि शिव्या देतो मनातल्या पोऱ्याला. तो या भाडव्याला लहानचा मोठा केला आणि तो साप निघाला. तसं पुढं पाळी आली माता रखमाईची. पुन्हा गंधात बोट बुडवलं, रखमाईच्या कपाळापाशी नेलं आणि रखमाईच्या कपाळावर गंधाचं बोट टेकवायचं. तेवढ्यात त्याच्या मनातलं काय आलं, ते पोरगं गेलं आणि सुनबाई मनात आली. तेव्हा नाही हो, लग्नाच्या आधी पोरगं लई चांगलं होतो, आपल्या शब्दाच्या बाहेर नव्हतो, या टवळीनं बिघडवलो. कोण टवळी, अरे कोण टवळी तुम्ही सांगा. पूजा आहे का नरकात जायचं लक्ष नाही. एकाग्रता होत नाही ना महाराज. म्हणजे आपल्याला याच्यात बोलायचं काय, पूजा सुद्धा तुम्हाला वाटत असेल आम्ही पूजा करतो आम्ही लई भाविक आहे, तुमचं सगळं चुकीचं. आपण पूजा सुद्धा या पूजेमध्ये एकाग्रताच होत नाही महाराज, होतच नाही एकाग्रता. विठ्ठला बरेच वारकरी सकाळी आंघोळ केल्यावर हरिपाठ म्हणतात ना ज्ञानोबरायचा, तर बऱ्याच जणांचा हरिपाठ सकाळी 6ला सुरू होतो, संध्याकाळचे 6 वाजले तरी पुरा होत नाही. यालपाटेच मारित राहतो, रिवाज पास. मग त्या हरिपाठात गडबड काय, काही चरण सारखेच आहे ना, ते लई मागं पुढं करतात. तुम्ही त्रिगुणा सर निर्गुण आहे सर, हा अभंग आहे ना 3ऱ्या क्रमांकाचं. याचं शेवट आहे ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन, बरोबर ना. हा सॉरी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी आणि पुढं जप तप कर्म. त्याचं शेवट काय, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी. अभंग म्हणून 3रा त्रिगुणासार निर्गुण सर सगुण निर्गुण गुणाजगुण हरिगुण ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी म्हणायचं, वैकुंठ भुवनी पडला टाप गेला पुढं.
आणि पुढं शेवटच्या टप्पे जपतप कर्म क्रिया सर्वत्र नसुदेव टाकी ज्ञानदेव घरी रामकृष्ण वाणी आणि वैकुंठ अनंत जन्म पडला रिवर्स. आलं वडागडी मधी आला वडागडी. अशी खूप. पाचवा अभंग काय सांग रे? पाचवा अभंग सांग रे, सांग पाचवा. अरे हातुडे आण तिकडं. चला चला. योग याग विधी है ना. योग याग विधी 22 भक्ती चौथा, त्रिगुणासार तिसरा, चौविधी जाण दुसरा, देवाची उदारी पहिला. योगयाग विधी. योगयाग विधी येणे नो हे आणि वायाची उपाधी. आणि पुढे एक अभंग आहे तीर्थव्रत नियम 22 सिद्धीन वायाची उपाधी. म्हणत होता पाचवा योगयाग विधी आणि वायाची उपाधी दंबधर करशी जना केला. पुढे तीर्थव्रत नियम 22 सिद्धी वायाची उपाधी करशी दंबधर्म आला माग. असे लय चरण आहेत, खूप चरण अशी. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचा आंघोळ करताना सकाळी 6ला सुरू झालेला हरिपाठ रात्रीचे 6 वाजले तरी पुरा होत नाही. 1 मिनिट ऐका, असं का होतं? बोला ना, असं का होतं? बोला ना, असं का होतं? असं होतं याचं कारण आहे चित्त नाही नामी. एकाग्रताने अंतःकरणाची एकाग्रता साधत नाही महाराज, एकाग्र होत नाही. आणि पूजेमध्ये काय झालं पाहिजे? मन एकाग्र झालं पाहिजे. मन तिथं असं एकाग्र होतच नाही. विठ्ठला विठ्ठला. आपल्याला असं बोलायचंय, कृतयुगातलं ध्यान नावाचं साधन कलियुगात चालत नाही, करता येत नाही, करण्याची पात्रता आपल्यात नाही. त्रेतायुगातला यज्ञ आपण करू शकत नाही. द्वापार युगात परमात्मा प्राप्तीचं पूजा नावाचं साधन आपण करू शकत नाही. मग आता कलियुगातल्या माणसांना देव प्राप्त करण्याला काही साधनच नाही का? मार्ग आहे. त्यांनी काय करायचं? त्यांनी ध्यान करायचं नाही, त्यांनी यज्ञ करायचा नाही, त्यांनी पूजा करायची नाही. मग त्यांनी एकच करायचं, उठल्या पडल्या रात्रंदिवस एकच करायचं. काय करायचं? फक्त नामस्मरण करायचं. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसो. साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. साधन पैसोपे. साधन पैसोपे. साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. झळतील पापे जमातरीचे. झळतील पापे जमातरी. झळतील पापे जमातरीचे. झळतील पापे जमातरीचे. झळतील पापे जमातरीचे. जमातरीचे. नलगती सायाच धावे वनात. नलगती सायाच धावे वनात. धावे वनात. धावे वनात. धावे वनात. नलगती सायाच. नलगती सायाच. नलगती सायाच. कलियुगातल्या सगळ्या मानव जातीला आत्मकल्याणाकरता साधन सांगितलंय. काय साधन? कलियुगातल्या व्यक्तींना एकच साधन आहे, कलौतत हरिकीर्तनात. कलौतत कलियुगामध्ये
तुमचा उद्धार नामस्मरणात आहे. कलीचा हाच गुण चांगला आहे. नाम मात्र आणि मोक्ष हा कलियुगाचा अत्यंत महत्वाचा एवढा एकच गुण कलियुगाचा आहे. नामस्मरणाने जीवाला मोक्ष प्राप्त होतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी तुकोबाराय सांगतात कलियुगात ज्याच्या मुखात नाम त्याच्या हातात मोक्ष. ज्याच्या बर नामस्मरणाचं एक आहे बघा, इथं तुम्हाला बंधनच नाही कोणतं. 3 वाक्य बोलतो. तुम्ही कोणीही असा, ऐका, कोणीही असा. 1 कसेही असा. 2 कोणीही असा, कसेही असा आणि कुठेही असा. 3 हसन ते गाणं दे दे दे, हसन ते गाणं दे दे दे, हो हसन ते गाणं दे दे दे, हसन ते गाणं दे दे दे. आमचे जन प्रगट बसारा, आमचे जन प्रगट बसारा, आमचे जन प्रगट बसारा, आमचे जन प्रगट बसारा. हसन ते करा दे दे दे, हसन ते करा दे दे दे, हसन ते करा दे दे दे. प्रगट पसारा. नामस्मरण हे प्रगट आहे. जिथं असाल तिथं करा. 1 जसे असाल तसे करा. जिथं असाल तिथं, जसं असाल, याला काहीच नाही महाराज. 1 मिनिट ऐका. आंघोळच केली पाहिजे, मांडीच घालून बसलं पाहिजे, उदबत्तीच लावली पाहिजे, गावरान तुपाचीच, काय नाही काय नाही. काळ वेळ नामा उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पायी उदारती, दोन्ही पक्ष पायी उदार. हो वेळ नामा उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पायी नामाचा उच्चार करण्याकरता काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, अवस्थेचं बंधन नाही, परिस्थितीचं काहीच बंधन नाही. फक्त घ्या, उगे राहू घ्या, गप्प राहू नका, तसेच राहू नका, नामस्मरण करा. त्या भागवतामध्ये तर असं म्हटलंय बघा, अजमेळाच्या आख्यानात, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तेयम हेलनमेव वा. अहो, संकेत म्हणून जरी देवाचं नाव तुमच्या तोंडात आलं तरी कल्याण, तरी कल्याण. एखाद्याला आपण शिवी देतो ना, शिवी, त्या शिवीत जरी देवाचं नाव आलं झालं कल्याण. बोला आता आणखी काय बोलायचं. हरामखोर म्हणतो आपण एखाद्याला, आपण काय हरामखोर, हरामखोर म्हणतानी ह राम खोर, ह राम खोर, या हरामखोर म्हणतानी त्याच्यात राम आला आणि तो तुमच्या तोंडातून निघाला ना, झालं काम. बोला अजून काय सोपं पाहिजे हो. विठ्ठला विठ्ठला. ऐका, ज्ञानोबाईचा अभंग अजून गोड आहे. ज्ञानोबाई म्हणतात, मनोनी गोड सर्व भावे, मनोनी गोड सर्व भावे, न लगे आंघोळी तोंड धुवावे, न लगे आंघोळी तोंड धुवावे. दातही घासायची गरज नाही, आंघोळी करायची गरज. अरे आमचा वारकरी सकाळी आथुरणात उठून बसता बसतात रामकृष्ण हरी, अजून चिपडा काढले नाही. आणि काही ठिकाणी असं
काही मंत्र असे आहे ना जपताच येत नाही, त्याला शुचिर्भूतता, पवित्रता, शुद्धता. काही मंत्रांचा लई चावटपणा आहे. विठाला विठाला. मी नाही बोललो, ज्ञानोबाईचं पुढंच आहे. ज्ञानोबाई म्हणतात ते मंत्र असे अपवित्र अवस्थेमध्ये जपायचे नाही. एक कधी जपायचे नाही, पाठीच बसायचं 3 वाजता. ब्राह्मी मुहूर्तेच्या उत्थाय चिंतयेत आत्मनोहितम. ब्राह्मी मुहूर्तेच्या ब्रह्म मुहूर्तावरच बसायचं, आसन लावूनच बसायचं. आणि तो मंत्र जपताना दुसऱ्याला ऐकू नाही गेला पाहिजे. लोक म्हणतो मंत्र लय भारी आहे, मंत्र अरे काय सांग ना, दुसऱ्याला सांगायचं नाही. मंत्र लय भारी, अरे सांग ना, दुसऱ्याला सांगायचं. ज्ञानोबाई बोलले आहे का, आशौचया जपो नये. ते मंत्र अपवित्र अवस्थेत जप, आशौचया जपो नये आणि का ते ऐकवू नये. आयशिया मंत्रा ते जगभी त्याचे फळणे थोडे परी शोभने बहु तैसा मंत्र राज नव्हे रे. नारायण नाम नारायण नाम नारायण नाम मन कारे. कसं आहे का, तुम्ही कोणी असा का. अहो तुम्हाला एक सांगू, 1 मिनिट ऐका. नामस्मरण करायला तुम्हाला असं महाराज आम्ही लय असे घाबरूच नका. फक्त राम राम म्हणा, म्हणा म्हणा, फक्त राम राम म्हणा. कशी असा म्हणा. अहो तुम्ही कसं वाल्या कोळ्या इतकं पाप तर आपण नक्कीच केलेलं नाही ना. काय वाटतं तुम्हाला, वाल्या कोळ्या एवढे पापी आपण आहे का? असं म्हणतात बुवा. त्यांनी 7 राजन भरले होते, 7 राजन दगडानी. पण ते दगड कसे मोरी एवढाले, खडे कसे होते मोरी एवढाले. आणि राजन केवढाले होते ते जुने राजन. आपल्या आजा पंजाच्या आजाच्या काळातले राजन डोळ्या पुढे आणा ना. आपल्या आजीचे केवढ्या, आपल्या लहानपणी केवढ्या राजन होते. त्या राजनात उभं राहिलं तर डोकं दिसत नव्हतं. 3-3, 4-4 फुटाची राजनं पाहिले का नाही आपण. आणि तेवढाले 7 राजनं त्यांनी भरले होते. आणि खडे केवढाले, मोरी एवढाला खडा. आणि ते पण 1 मिनिट ऐका, 4-4 फुटाचे 7 राजनं, ते दगडी राजनं मोरी एवढाल्या खड्यानी भरले. आणि ते पण फक्त ब्राह्मण मारल्याचेच भरले होते. वसाईन बैरागीन तेलीन यांचं तर गणितच नाही. असे आपल्यासारखे किती मारले त्याची खिचगणतीच नाही. नुसते ब्राह्मण मारला मोरी एवढा खडा टाकायचा, ब्राह्मण मारला मोरी एवढा खडा टाकायचा. आणि असे राजन ब्रह्म हत्येचे राजन भरले किती, 7. आता सांगा, एवढं पाप तुम्ही आजपासून मरेपर्यंत करून दाखवा. तुमच्यात धमक असली तर मरस्तवर एवढं पाप करू शकत नाही आपण. तो वाल्या कोळी, त्याला राम राम तर म्हणता आलं नाही, तो मरा मराच म्हटला. कारण त्याच्या तोंडात तेच होतं, धरा मारा धरा. आणि त्याला नारद म्हटले राम राम म्हणा. राम राम तर येईनच त्याला, राम रामच येईना. तो मारा 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 मार. बर म्हटले चाल मारा मारा म्हण, हरकत नाही, म्हण मारा मारा म्हण, मारा मारा म्हण, मारा 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 मारा. काय वर्णन केलंय त्याचं वाल्मिकीजी. वाल्या कोणी
वाल्या कोळ्याला नुसतं हत्यारा नाही म्हटलंय, त्याला महाहत्या. ब्रह्महत्या राशी ब्रह्महत्या राशी वाल्मिक शंकर वंद्य केला, वाल्मिक शंकर वंद्य केला. ब्राह्मण मारल्याचा निर्देश आहे हा, म्हणून त्याला हत्यारा कोणता म्हटलंय? ब्रह्महत्या राशी. म्हणजे ब्राह्मण ओळखायचे, त्यांच्याकडे शालिग्राम असायचा. ब्राह्मण सगळं द्यायला तयार व्हायचे पण शालिग्राम देत नव्हते. आणि त्याला काय वाटायचं, ज्या अर्थी हा जीव द्यायला तयार आहे पण शालिग्राम देत नाही ना, याच्या शालिग्रामात काहीतरी दडलेलं आहे. आणि म्हणून शालिग्राम घ्यायचा आणि मारायचा. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, एवढा ज्ञानोबाईचा अभंगात अजून गोड निर्देश आहे बघा. ज्ञानोबाई म्हणतात, वाला कोळी एक पातकी भूमंडळी. ऐका बर का, वाला कोळी एक पातकी भूमंडळी. पुढे ऐका, तेने राम नामे वाजविली टाळी, नाम घेता झाली त्याच्या पातकाची होळी. ओ रसने रंगे वो राघव नामे, रसने रंगे वो राघव नामे. कसा आहे तो? वाला कोळी एक पातकी भूमंडळी, पण त्याने राम नामे वाजविली टाळी. कसे असा नामस्मरण करा, कुठे असा नामस्मरण करा. काय नाही, नामस्मरण करा. नामस्मरण हेच कलियुगातला जीवाच्या उद्धाराचं एकमेव साधन. कलियुगातल्या स्त्री पुरुषांनी बाकी इकडं कशात गुतायचंच नाही, करायचं ते फक्त नामस्मरण. विठ्ठला नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम. हे नामसंकीर्तन तुमचा उद्धार कर. तुकोबाराय म्हणतात, नामधारकाचा उद्धार होतो, नामस्मरण करणाराचा उद्धार होतो. हे मीच बोलतो असं नाही, तर नामाचं तारकत्व, नामाचं उद्धारकत्व महाराज म्हणतात हे पुराणांमध्ये सुद्धा प्रसिद्ध. याच्यापेक्षा ऐका बरं का, देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे. पुन्हा बोलतो, देव, मी काय बोललो, देवापेक्षाही देवाचं नाव श्रेष्ठ आहे आणि नाव घेणारा श्रेष्ठ आहे. देवापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. कसं काय? ऐका, असं वर्णन आलंय रामायणामध्ये, रामापेक्षा रामाचं नाव श्रेष्ठ आहे. कशावरून? तर तिथं असं सांगितलंय, रामाने फक्त अयोध्या तारली. रामाचं अवतार कार्य संपलं. रामचंद्र प्रभू जेव्हा निजधामाला गेले तर जातानी सगळे अयोध्या घेऊन गेले. ते फक्त मारुतराय खाली राहिले, रामानी ठेवले, बाकी सगळे अयोध्या घेऊन गेले. पण असं वर्णन आहे बुवा, काय, रामानी फक्त अयोध्या तारली, पण त्याच रामाच्या नामानी त्रैलोक्य तारलं. आता मला सांगा, एकटा अयोध्या तारणारा श्रेष्ठ का त्रैलोक्य तारणारा श्रेष्ठ? एक जण म्हटलं बरं का, गिरी महाराज, आमच्या वडांगळीमध्ये एक असा दानशूर आहे, असा दानशूर आहे. कसा? तो म्हटला रोज 4-5 लोकांना जेवू घालतो. इतका दानशूर आहे, रोज 4-5 लोकांना जेवू घालतो. दुसरा म्हटला, अरे काय घेऊन बसला वडांगळीत 4-5 जणांना, आमच्या वावीत एकाच आहे, अख्खं गावच्या गाव जेवू घालतो. मग 5 जण जेवू घालणारा मोठा का गाव जेवू घालणारा मोठा? नुसतं त्याचं गाव वैकुंठाला नेणारा मोठा का स्वर्ग मृत्यू पाताळ या त्रैलोक्याला तारणारा मोठा? रामेन तारिता अयोध्या. रामाने काय केलं?
रामेन तारिता अयोध्या पण नामना तू भुवनत्रयम, नामानी त्रैलोक्य तारलं म्हणून रामापेक्षा सुद्धा रामाचं नाव श्रेष्ठ आहे. काय तारलं? रामाने अयोध्या तारली. नामाने काय तारलं? नामाने त्रैलोक्य तारलं बुवा. विठ्ठला एक मिनिट ऐका. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या बोलण्यावर जर तुमचा विश्व काय बोलता महाराज असं कुठं शक्य आहे का? राम कुठं नाम कुठं? आणि तुम्ही रामाच्या पुढे नावाला काढायला काय तुकाराम महाराज म्हणतात ऐका ना, आमच्या बोलण्याला तुम्हाला आमचं बोलणं अतिशोक्ती वाटत असेल, आमचं बोलणं पटत नसेल, आमचं बोलणं तुम्हाला जर नसल पटत तर मग तुम्ही एक काम करा. काय करा? पुराणांना विचारा. हे आम्ही नाही वर्णन केलं. तुका म्हणे नाही विश्वास ज्याचा विश्वास या बोलण्यावर बसत नसल त्यांनी काय करावं? पहावे पुराणी विचारोणी. पुराणाचे प्रसिद्ध पुराणकार कोण आहे? नामे तिन्ही लोक उद्धारती, नामे तिन्ही लोक उद्धारती, नामे तिन्ही लोक उद्धारती, नामे लोक उद्धारती. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तिन्ही लोक उद्धारती, नामे तिन्ही लोक उद्धारती. नामे तिन्ही लोक उद्धारती, नामे तिन्ही लोक उद्धारती. हे नामाचं तारकत्व, हा उद्धारक भाव, ही नामाची श्रेष्ठता सगळ्या पुराणात प्रसिद्ध आहे. सगळ्या पुराणात प्रसिद्ध आहे. पुराण प्रसिद्ध. हे मी नाही बोललो. नामाने तिन्ही लोक उद्धरलं, रामाने फक्त अयोध्या उद्धरून, हे मी नाही बोललो. मग वाल्मिकी ऋषी बोलले. कुठं बोलले? पुराणात बोलले. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. आणि काय बोलले? नामे तिन्ही लोक उद्धरती. नाम त्रैलोक्याला तारत, त्रैलोक्याचा उद्धार करत. तुकोबाराय म्हणतात असं नामाचं तारकत्व पुराणामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. अभंगाचं पहिलं पुराण प्रसिद्ध सीमा, पुराण प्रसिद्ध सीमा, पुराण प्रसिद्ध
नामाचा हा महिमा, तारकत्वाचा महिमा आम्ही बोलतो म्हणून नाही, हा पुराणापासून प्रसिद्ध आहे. पुराण प्रसिद्ध सीमा नाम. म्हणून तुम्ही एक ऐका, याच्यावर संशय ठेवू नका. नामस्मरण केल्यानंतर खरंच तरलच का? नामस्मरणाने दोष जातीलच का? आपण तरूच का? असं संशय इथं ठेवायचा नाही. का? त्याचं कारण आहे, हे तारकत्व, ही श्रेष्ठता पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. पुराण प्रसिद्ध सीमा. काय सीमा आहे पुराणामध्ये नामाची? नाम तारक महिमा. बर, ते नामस्मरण जो करतो, नाम त्याच्या ठिकाणी काय करत? ऐका, नामस्मरण झालं का नामस्मरण त्याचे दोष घालवतं, त्याला निर्दोष बनवतं. मागे जाळी महादोष, नामस्मरण दोष जाळतं. विठ्ठल विठ्ठल. ऐका, नामस्मरण दोष जाळतं, पण तुकोबारे म्हणतात सामान्य दोष नाही जाळीत, किरकोळ किरकोळ दोष ते जाऊ दे. चिल्लर पिल्लर हे तुम्हाला माहिती आहे ना, किरकोळ दोष. दोष म्हणजे पाप, दोष म्हणजे पाप. मग किरकोळ पाप, चिल्लर पिल्लर पाप, ते तर माहिती ना तुम्हाला. चिल्लर चिल्लर, अहो चिल्लर पाप नाही, चिल्लर पाप. बांधसखोर, ज्वारी चोर, एरीचं पाणी सोडव, म्हशीचं दूध सोडव, पोराचं इच्छू चढव, त्याचं कार्टच रडव, पोरीचं जमलेलं लग्नच मोड. हे किरकोळ पाप, ही खिचगंतीतच नाही. नाम दोष जाळतं, पण कोणते दोष जाळतं? महादोष, महापाप 5 सांगितले. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुवांगनागमा. ब्रह्महत्या, ब्राह्मणाची हत्या करणं महापाप. दारू पिणं महापाप. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम, चोरी करणं महापाप. आणि गुरुवांगनागमा, गुरुपत्नीशी गमन करणं महापाप. आणि 5वं महापाप कोणतं? या चौघांच्या संगतीत जो राहतो, करीत काहीच नाही पण यांच्या बरोबर राहतो, त्यांच्यातच झिंडतो, त्यांच्यातच बसतो, त्यांच्यातच उठवतो. अरे ते पाप करतात, तू का राहत? मला करमतच नाही. मग न करता त्याच्या बोकांडी तो 5वा महापापी, संगतीत राहणारा. विठ्ठला काय काही लोकांना काही काही गोष्टी सहजच वाटतात. एक आपला सज्जन माणूस होता, रात्री जेवण करून झोपला, चांगली गाढ झोप लागली. 12 साडेबारा, 8 वाजता झोपला, 12 साडेबारा वाजले. आणि पारावर 2-4 जण आपले पत्ते खेळत होते, पैसे लावून खेळत होते. ग्रामपंचायतचा मोठा मर्क्युरी लाईट होता, त्याच्यात पैसे लावून त्यांचं चालू होत तडाख. आणि काही नाही होत, त्यांचं डावही रंगात आला, त्यांचे ती खेळत होते. आज सज्जन जेवण केलं, शेतातून आला, थकलेला होता, जेवला, जेवल्या पडल्या झोपला. 12 साडेबारा वाजता त्याला सहज लगवी लागली म्हणून जाग आली, लगवी लागली म्हणून उठला. आणि उठून दार उघडलं, बाहेर वाट्यावर आला. तर समोर त्याला ते पत्ते खेळताना पाहिलं. चौघांना बाजूला गेला, अंधारात गेला, साईडला गेला, लगवी करून आला. तर गपचिप घरात जाऊन आतरूनवर पडायचं ना. तर काही नाही तो सहजच आपला कसं काही डाव चाललं म्हणून पाहायला त्यांच्यात आला, सहजच आला, त्यांच्यामध्ये पाहायला आला. आणि अशा हाताची घडी घालून तर राहिला उभा. ते पाणी टाकत होते, खेळत होते, त्यांचं चालू होतं ना, हा आपलं पाहत होतं. तेवढ्यात पोलीसची गाडी आली. पैशांचं पत्त्यांचं ते 4 पकडले. हा 5वा पकडला. 4 पकडले, 5वा पकडला आणि दिले तुरुंगात ठेवून. सकाळी गावात झाली भूमिका, गावातली 4 पकडले, तो 5वा पकडला. तो कोणाच्या आध्यात मध्यात नाही रे, त्याचं काम बोलून तो कसं काय म्हणून गावातले काही लोक त्याला भेटायला गेले. त्यानं अरे यांच्यामध्ये तू कसं काय? तो काही नाही हो, लगवीला उठलो. लग्न करून झोपायला चाललो, ती खेळताना दिसले, सहजच आलो, सहजच उभं राहिलो, सहजच डाव पाहत होतो, सहजच पोलीस आली, सहजच पकडलं, सहजच तुरुंगात टाकलो. आता सहजच सुटून दाखव ना, मग सहजच बाहेरून दाखव बरं. आता
संसर्गस्यापि पंचमाहा, या चौघांच्या संपर्कात राहणारा, संगतीत राहणारा पाचवा महापापी. पण त्याच्यातले पाप कोणते? ब्रह्महत्या 1, सुरापानम 2, स्थेयम 3, गुरुवांगनागम 4 आणि चौघांच्या संगतीत राहणारा 5वा. हे जे 5 महापाप, पण असे जरी महापाप नाम घेणाऱ्याकडून घडले तर नामस्मरणाची ताकद जाळी महाकर्मे, जाळी महाकर्मे, जाळी महाकर्मे, जाळी महाकर्मे, दाविनी ज सुखवर में, दाविनी ज सुखवर में, ऐसे कळले आम्हाये, ऐसे कळले आम्हाये, ऐसे कळले आम्हाये, झालो नामाचे धारक, नामाचे धारक. असे जरी महादोष असले पण नामस्मरण केलं की नाम काय करतं? मागे जाळी महादोष. पर्वत प्राय पाप असू द्या तुमचे, नामाची शक्तीच अशी आहे का ते ठेवी औषधालाच पाप ठेवीत नाही. विठाला विठाला. काय उभे पा दोष नाही ओखदाशी. नव्याध्यातच आहे, दोष नाही ओखदाशी. औषधाला सुद्धा दोष शिल्लक ठेवीत नाही नाम. विठाला विठाला. मला वाटतं ते सततम कीर्तयंतो माम याच्याच खाली येते. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे आईशे केले. यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची खुंटली राहते आगवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कौना ते दमवावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाशी. तीर्थे म्हणती औषधाला सुद्धा दोष, नाम शिल्लक ठेवीत नाही. बुवा विठाला ऐका, नामामध्ये शक्तीच अशी अद्भुत आहे का पापी माणूस जेवढं पाप करू शकत नाही त्याच्या कितीतरी पटीचं पाप नाम क्षणात जाळून टाकत. नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणी हरे हे, तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा, पातकी जनहा पातकम तावत कर्तुम न शक्नोती. म्हणजे पापी माणसं जेवढं पाप करू शकत नाही त्याच्या कितीतरी पटीचं पाप नामस्मरण जाळून त्याची राख करतं. मागे जाळी महाजळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर. जे पवित्र हरिकथा जळती मागे जाळी महादोष. काय करतं नाम? दोष जाळतं. आणि पुढे नाही गर्भवास. भूतकाळात त्याच्याकडून घडलेले सगळे पाप नाहीशे करतं
आणि पुन्हा भविष्य काळात त्याला येणारे भावी जन्म, ते जन्म त्याचे संपवून टाकतं, गर्भवासाचं दुःख मिटवतं. मागे जाळी महादोष, पुढे बायका दोष जाळणं नामाचा महिमा पुराणात प्रसिद्ध आहे. जे गर्भाचं दुःख घालवणं नामाचा महिमा पुराणात प्रसिद्ध आहे. याच्यापेक्षा महाराज म्हणतात ऐका, असे काही पापी आहे का ज्या पापापुढे शास्त्रांनी सुद्धा हात टेकले. शास्त्रांनी शेवटी ज्या पाप्यांची निंदा केली, पण नामस्मरणाने अशाही पाप्यांना जगामध्ये पूज्य बनवलं, वंद्य बनवलं. निंदिले जे शास्त्रे पण वंद्य केले. एकच उदाहरण घ्या अजामिळाचं. महाराज ब्राह्मण कुळात जन्माला आलेला, वेश्यासंग केला, 10 पोरं याच्यापासून त्या वेश्याला झाले. ब्राह्मण असून वेश्यासंग राहतो आणि 10 पोरं होईपर्यंत वेश्यासंग करतो. शास्त्रांनी निंदा केली त्याची, पण असाही अजामिळ मरतानी फक्त नारायण नाम तोंडात आलं तर तो जगाला पूज्य झाला, वंद्य झाला. हा नामाचा महिमा. वंदी निंदिले जे शास्त्रे, वंद्य केले नाम मात्रे. तुकोबारे म्हणतात ऐका काय, तारकत्वाच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ असलेलं, दोषाची होळी करणारं, गर्भवासाचं दुःख कायमचं संपवणारं, निंदकाला सुद्धा जगात वंद्य करून ठेवणारं, असं या जगात एकच साधन या युगात आहे. आणि त्या साधनाचं नाव आहे नामस्मरण. मग नामाचा हा ठसा त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. म्हणून तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी नाम ठसा. मागे जाळी महादोष, पुढे नाही गर्भवास. विठोबा रखुमाई, विठोबा प्रसिद्ध शिमा नाम तारक महिमा. मागे जाळी महादोष, पुढे नाही गर्भवास. अशा अर्थाचा जगद्गुरु श्री तुकोबारायांचा हा नामपर प्रकरणातला अभंग आहे. त्याच्या संबंधाने थोडासा विचार आपण केलेला आहे.
शास्त्रामध्ये एक नियम असा आहे, कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला मंगल करावं लागतं. मंगलाचरण करावंच लागतं. मंगल का बरं करावं लागतं तर त्याचं कारण शास्त्राने सांगितलं, समाप्ती कामो मंगलम आचरेत. समाप्ती कामो, आपण सुरू केलेलं कार्य शेवटापर्यंत निर्विघ्नतेने पार पडावं, त्याच्यात कोणती बाधा विघ्न येऊ नये, मग कार्याचा शेवट चांगला व्हावा याच्याकरता मंगलाचरण करावं लागतं. समाप्ती कामो मंगलम आचरेत असं शास्त्र आहे. 3 प्रकारचे मंगल शास्त्राने सांगितलेले. आशीर्वाद रूप मंगल आहे, वस्तू निर्देश रूप मंगल आहे आणि नमस्कार रूप मंगल आहे. त्याच्यामध्ये बघा वस्तू निर्देश. आता मंगल काय आहे जगात, तर जगात मंगल फक्त परमात्मा आहे. मग परमात्मा नावाच्या वस्तूचा निर्देश ज्या शब्दाने केला जातो, म्हणजे त्याचं जे वर्णन केलं जातं, कसा देव आहे तर देव असा 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 देव, ज्या शब्दांनी त्याचं स्वरूप व्यक्त केलं जातं त्या स्वरूप व्यक्त करण्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. त्या भगवंताचं दर्शन घ्यावं, त्याने आशीर्वाद द्यावा, हे जे मंगल आहे हे आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि एक मंगल आहे नमस्कार रूप मंगल आहे, त्याचा नमस्कार करणं, संतांचा नमस्कार करणं, देवाचा नमस्कार करणं, हे नमस्कार रूप मंगल आहे. नाम आणि नामी यांचा शास्त्राने अभेद सांगितलेला आहे. ज्याचं नाव आहे तो आणि जे नाव आहे ते नाव हे दोघं जण एकच आहे, त्याच्यात भेद नाही. त्याच्यामुळे नामाचं जरी चिंतन केलं तर परमात्म वस्तूचा निर्देश होतो आणि नामचिंतन याच्यातून परमात्म वस्तूचा निर्देश झाला की वस्तू निर्देश रूप मंगल त्याच्यानी साधलं जातं. आणि म्हणून महाराजांचा नामपर प्रकरणातल्या या अभंगाचा आपण थोडासा विचार अल्पबुद्धीप्रमाणे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या वडांगळी या गावी त्रैवार्षिक स्वरूपामध्ये संपन्न होणारा, म्हणजे दर 3 वर्षांनी संपन्न होणारा हा नाम उत्सव अधिक मासाच्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने परंपरेने या ठिकाणी आजपासून प्रारंभित झालेला आहे. सुरुवात त्याची झालेली आहे. भगवान श्री पांडुरंगाचे बालभक्त प्रेम भांडारी प्रेम मूर्ती संतश्रेष्ठ नामदेव महाराज आणि त्या नामदेव महाराजांच्या या प्रांगणामध्ये आजपासून हा परंपरेचा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे. भगवान श्री परमात्म्यांची कृपा, नामदेवरायादी साधू संतांचा कृपा आशीर्वाद, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरू तुकाराम बाबा खेडलेकर, त्याचबरोबर सद्गुरू एकनाथ बाबा भागवत देवपूरकर आणि त्याचबरोबर तीर्थस्वरूप परमपूज्य पिताश्री स्वर्गीय श्री सीताराम शेठ विश्वनाथ शेठ भुसे उर्फ अण्णा या संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच परम प्रेमास्पद जे होते, आमचे अत्यंत हृदयस्थ होते असे वैकुंठवासी आदरणीय श्री हरिभक्तीपरायण देवीदास शेठ भुसे यांच्या सत्प्रेरणेने, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र आमचे सन्मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण मुकुंद दादा देवीदास शेठ भुसे यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या विद्यमाने हा कार्यक्रम नित्याप्रमाणे या ठिकाणी अधिक मासाचं निमित्त डोळ्यापुढे ठेवून सुरू झालेला आहे. वैकुंठवासी तीर्थस्वरूप पिताश्री सीताराम शेठ यांनी हा कार्यक्रम वडांगळी गावामध्ये सुरू केला. आणि सीताराम शेठ का त्यांच्या आधी होता, सीताराम शेठने हा कार्यक्रम सुरू केला. आणि सीताराम शेठनी ही जी परंपरा सुरू केली
ती परंपरा त्यांच्या वैकुंठवासानंतर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण देवीदास शेठ यांनी अव्याहतपणे जीवनाच्या अंतश्वासापर्यंत खंडित होऊ दिली नाही. अखंडत्वाने ही परंपरा टिकवली आणि आता तिसऱ्या पिढीमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण मुकुंद शेठ यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या द्वारा ही परंपरा या वर्षापासून पुढे प्रवाहित होत आहे. असे घराणे थोडे असतात महाराज, असे घराणे थोडे असतात. पिढी जात आपल्या घराण्याचा वारसा पुढे नेणं, असे सुपुत्र त्या कुळामध्ये जन्माला येणं हे अत्यंत दुर्मिळ असतं, अत्यंत दुर्मिळ असतं. कधी कधी काय होतं, वडील सुरू करतात पण पोराला आवड नसती, पोरगा बंद करून टाकतो. कधी कधी पोरगा चालवतो, नाताला जमत नाही, नातू बंद करून टाकतो. पण पिढी जात आपल्या पूर्वजांची परंपरा सेवेची पुढे नेणं हे असं क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं. अत्यंत दुर्मिळ चित्र आहे हे. आणि त्याच्यातलंच हे दुर्मिळ घर म्हणजे आदरणीय सीताराम अण्णा भुसे शेठ, देवीदास शेठ यांचं हे कुटुंब आहे की आपल्या नाहीतर आजच्या काळामध्ये अवघड आहे महाराज. एवढा खर्च करायचा, मरमर कष्ट करायचे, पैसा कमवायचा, आणि मग लेकरांचं पाहायचं, पोरींचं पाहायचं, पोरांचं पाहायचं, खायचं प्यायचं, मौज मस्ती करायची, ते द्यायचं सोडून हे काय सप्तान सुप्तान कीर्तन भजन पूजन. आता कोण मानतं याला? काळ बदललेला आहे आता. पण अशाही वातावरणामध्ये आपल्या पूर्वजांची परंपरा त्याच समर्थपणे त्याच ताकदीनं पुढं नेण्याचं काम करणं, असा सुपुत्र कुळामध्ये जन्माला येणं हे त्या कुळाचं भाग्य आहे, त्या कुळाचं भाग्य. वर्णन काय केलंय आहे का? कबीरदास म्हटले असा सुपुत्र आईच्या पोटी जन्माला. तुम्हाला खरं सांगू का, कोट्यावधी अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी कमवून ठेवील आणि मरून जाईल, ते पोरं कामाचे नाही. पण या कार्यातून जी कुळाला घराण्याला जी कीर्ती प्राप्त होईल, ती कीर्ती मात्र किती कोटी रुपये खर्च केले तरी न मिळणारी धवल कीर्ती आहे महाराज. मग कबीरदास म्हटले जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी बांज भली मत गमाये नूर. आईनी जन्म द्यावा तर अशाच पोराला जन्म द्यावा. जननी जने, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर. एक तर भगवत भक्त मुलाला जन्म द्यावा, एक दातृत्व संपन्न मुलाला जन्म द्यावा, नाही तर शूरवीर मुलाला जन्म द्यावा. असेच मुलं जन्माला घालावे तरच त्या आईनं आई व्हावं. नसता फालतू पोरांची आई होण्यापेक्षा वांज राहिलेली बरी. नाही तो जननी बांज भली मत गमाये नूर. आणि लई पोरं असण्यापेक्षा मुकुंद शेठ सारखा एकच असावा. परमार्थाची चाड धरणारा असावा. काय बोलले महाराज? पुरे एकची पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरी कुळे कोटी. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. पुरे एकची पुत्र माय पोटी. सुभाषितकार म्हटले एकच चंद्र तमोहंती नच तारा पिचोगन. म्हणजे लाखो चांदणी असण्यापेक्षा एकच चंद्र असावा, पण धवल कीर्ती प्राप्त करणारा असावा. आणि काय असतं, दुसरी गोष्ट अशी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. देवीदास शेठ त्याच धर्तीवर होते आणि मुकुंद शेठनी सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून हा. नाही तर मी सुद्धा मनामध्ये थोडा खचलो होतो का आता देवीदास शेठ गेले, आता अधिक मासाच्या सप्त्याचं काय होईल बुवा, काय होईल बुवा. माझ्याही मनात थोडीशी धाकधुकी होती. पण मुकुंद शेठनी जेव्हा 2-3 वेळा फोन केले की बाबा सप्ताचं नियोजन आपल्याला करायचंय, सप्ताचं नियोजन आपल्याला करायचंय, मग मी
मीच त्यांना आयडिया दिली का लई 7 दिवस एवढा लांबलचक राडा करण्यापेक्षा 3च दिवसाचा कार्यक्रम करा, चांगला कार्यक्रम करा आणि 3च दिवसाचा शॉर्ट बट स्वीट चांगला आणि उत्तम कार्यक्रम करा. त्यांना आयडिया दिली आणि त्याप्रमाणे आमचे सन्मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण रमेश भाऊ साती यांच्या सहकार्याने आणखी त्यांनी हे सुंदर नियोजन केलं. त्याला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, पुन्हा सगळ्या भजनी मंडळाचं सहकार्य. कारण एकटे मुकुंद शेठ काय करू शकतात, एकटा भुसे परिवार काय करू शकतो, एकटा रमेश भाऊ सुद्धा काय करू शकतो, पण सगळं भजनी मंडळ, खडांगळीचं भजनी मंडळ, वडांगळीचं भजनी मंडळ, पंचक्रोशीतलं भजनी मंडळ आणि या सगळ्यांचं सहकार्य. कारण इथं कीर्तनामध्ये साथ पाहिजे, हरिपाठ झाला पाहिजे, काकडा झाला पाहिजे, हे सगळं झालं. मग या सगळ्या भजनी मंडळाचं सहकार्य आणि विशेष महत्त्वाची गोष्ट तुमच्या सर्व श्रोत्यांचं सहकार्य. एवढं सगळं केलं तुम्ही आलेच नाही. मग सगळ्या माय माऊल्या, सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष भाविक, सगळ्या वडांगळी गावाच्या सगळ्या ग्रामस्थांचं या परिवाराच्या कार्याला असलेलं 100% सहकार्य आणि या सगळ्या योगायोगातून हा कार्यक्रम नित्याप्रमाणे आजपासून या ठिकाणी सुरू झालेला आहे. या कार्यक्रमाच्या प्रारंभाचा हा पहिला दिवस, त्याची ही कीर्तन सेवा आपण या ठिकाणी आज संपन्न केलेली आहे. आदरणीय देवीदास शेठ अण्णा सुद्धा, आता काय त्यांची जशी 3री पिढी आहे तसं आमचा सुद्धा या परिवाराशी 3 पिढ्यांचा संबंध आहे. बाबा वारले, वैकुंठवासी झाले, बाबांच्या पुण्यतिथीचे सप्ते सुरू झाले. अण्णा नेवका धरून आण रे पोता. अण्णा एकदम वृद्ध होते. अण्णांना तसं मोकळा असं उठून चालता येत नव्हतं. तरी पण अण्णा दरवर्षी जिद्द करायचे आणि देवीदास शेठला सांगायचे, मला वावीला घेऊन चाल. मारुती ओमनी गाडी राहायची. त्या मारुती ओमनी गाडीमध्ये सीताराम शेठला बसवायचं, 2-3 धरून त्या गाडीत बसवायचं. तिथं मंडपात आणायचं. तिथं ओट्यावरती सिमेंटाचं सोपा आहे, 2-3 जणांनी उचलून त्या सोप्यावर बसवायचं. सीताराम शेठ किती थंडी असो, डिसेंबरमध्ये कार्यक्रम राहतो, पण सीताराम शेठनी तिथं बसून सगळं कीर्तन ऐकायचं. शेवटी मला भेटायचं, माझ्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवायचा अगदी हसतमुखानी आणि मग सीताराम शेट्टी गाडीमध्ये बसायचं. जोपर्यंत ते होते, म्हणजे त्यांच्या जाण्याच्या शेवटच्या वर्षापर्यंत जोपर्यंत ते होते तोपर्यंत एकही वर्ष पुण्यतिथीला येण्याचा. नंतर तर तब्येत बरी नव्हती, तब्येत जाम होती, शेवटच्या वर्षी तब्येत एकदम जाम होती, सुधरत काही नव्हतं. तरी सुद्धा जिद्द केली, हट्ट केला, वावीला ते आले. मी म्हटलं शेठ आता तुम्ही नका देवीदास शेठला त्रास देऊ, आता नका, पण त्यांनी ऐकलं नाही. तरी पण ते आले. काय त्याचं कारण असं होतं की वैकुंठवासी रामगिरी महाराज आणि सीताराम शेठ ही सगळीच मंडळी, एकनाथ बाबा, रामगीर बाबा, पाटोळकर महाराज, ही सगळी जी मंडळी त्या काळची होती, या सगळ्या मंडळीचं एकामेकावर जे प्रेम होतं ते शब्दांनी सांगण्याच्या पलीकडचं प्रेम होतं. आणि जे प्रेम स्वर्गीय सीताराम शेटनी रामगीर महाराज वावीकरांवर केलं, तेच प्रेम, तसंच प्रेम शेवटपर्यंत देवीदास शेठने आमच्यावर केलं. का कसं काय ऐका, सीताराम शेठ वैकुंठवासी झाले, पण देवीदास शेठनी मागच्या वर्षापर्यंत एकही वर्ष वावीच्या पुण्यतिथीला येण्याचा खाडा केला नाही. वहिनी, मुकुंदराव, देवीदास शेठ, आणखी 2 जण सोबत. मात्र एकही वर्ष म्हणजे ऐका नाही सर, देवीदास शेठ वावीच्या कार्यक्रमाला आले नाही असं मागच्या वर्षापर्यंत एकही वर्ष झालेलं नाही. खाडा कधी झाला, त्यांचा वैकुंठवास झाला. तरी मुकुंद शेठ आले, त्यांनी परंपरा, पण स्वतः देवीदास शेठचा मात्र खाडा झाला वैकुंठवासी झाल्यानंतर. पण मुकुंद शेठनी ती परंपरा पुढे व्यवस्थितपणे चालू ठेवलेली आहे. असं अत्यंत वारकरी संप्रदायावर प्रेम करणारं, 3 पिढ्या प्रेम करणारं एक अद्भुत अशा प्रकारचं हे भुसे कुटुंब आणि या संपूर्ण भुसे परिवाराने आपल्या सर्वांच्या मदतीतून, सहकार्यातून प्रति
अधिक मासाच्या नियमाप्रमाणे हा कार्यक्रम याचं आयोजन केलेलं आहे. असंच येत राहा. या कार्यक्रमाला अशाच प्रकारचं सहकार्य उपस्थितीचं सर्वांचं राहू द्या आणि काल्याच्या कीर्तनापर्यंत अतिशय भरभराटीत हा कार्यक्रम पार पडेल याच्या संबंधाने सर्वांनी सहकार्याची भावना या कार्यक्रमामध्ये असू द्या. अशा प्रकारची विज्ञापना मी आपल्या सर्वांना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि असाच हा कार्यक्रम मुकुंद शेठ आहे तोपर्यंत तर व्हावाच व्हावा, पण त्यांच्याही पुढे मुकुंद शेठच्याही पुढे त्यांच्याही पुत्र पौत्राधिकांनी हा कार्यक्रम असाच पुढे चालवित न्यावा आणि याला दिगंतापर्यंत कीर्ती प्राप्त व्हावी अशा प्रकारची सद्भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज डुमरे त्यांच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. त्याच्यानंतर आपलं सगळं भजनी मंडळ आहे एकेकाचं नाव घेण्यापेक्षा. आणि आमची पण मंडळी नागनाथ महाराज गोरडे, वैभव महाराज वेलजाळी आहे की नाही, निलेश महाराज मृदुंगाचार्य पगार ही पण मंडळी आहे. असं सर्वांच्याच योगे हा कार्यक्रम संपन्न होतो. त्याची पहिल्या दिवसाची संपन्न झालेली सेवा या ठिकाणी संतश्रेष्ठ नामदेवरायाच्या भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज